कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची सर्व नामनिर्देशन पत्रांची आज छाननी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि प्राप्त नामनिर्देशन पत्रांपैकी 56 नामनिर्देशन पत्र हे अवैध ठरवण्यात आलेले आहेत आणि 181 नामनिर्देशन पत्र हे वैध ठरवण्यात आलेले आहेत। यामध्ये नगर परिषदेच्या नगराध्यक्षाची जी थेट निवडणूक होणार आहे याच्यासाठीचे 9 उमेदवारांचे 14 नामनिर्देशन पत्र वैध ठरलेले आहेत आणि बाकी सदस्यांसाठी 30 जागा ज्या निवडून येणार आहेत त्याच्यासाठी 152 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरलेले आहेत आणि या नामनिर्देशन पत्राच्या छाननीनंतर आता 26 तारखेला चिन्ह वाटपाची प्रक्रिया होणार आहे। तत्पूर्वी 19, 20 आणि 21 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते 3 या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यासाठीची सवलत सर्व उमेदवारांना देण्यात आलेली आहे। ज्यांना नामनिर्देशन पत्र माघारी घ्यायचे आहेत त्यांनी आपल्या लेखी प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत किंवा उमेदवाराने स्वतः लेखी अर्ज देऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची विनंती करता येईल। प्रत्येक पक्षाकडनं किती अर्ज होते ते नामनिर्देशन पत्र दाखल प्रत्येक पक्षाकडनं असे सॉर्ट आउट पक्ष वाईज आपल्याला करता येत नाहीत, परंतु सर्व पक्षांचे जे एबी फॉर्म जे मुख्य होते त्यांचे नामनिर्देशन पत्र जवळपास वैध झालेले आहे। अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे कधीपासून? नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यासाठी 19, 20 आणि 21 या 3 दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे, सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत। 21 तारखेच्या नंतरचा प्रोग्राम कसा राहील? 21 तारखेनंतर 26 तारखेला चिन्ह वाटपाचा हे राहील आणि त्यानंतर मग फायनल कंटेस्टिंग कॅन्डिडेटची यादी प्रसिद्ध केली जाईल। प्रचार किती तारखेपर्यंत चालेल? प्रचार हा नगरपालिका निवडणुकीमध्ये मतदान सुरू होण्यापूर्वी 24 तास आधी संपायला पाहिजे, म्हणजेच 30 तारखेला सायंकाळी 10 नंतर प्रचार प्रसार बंद होणार आहे। जे सर नगराध्यक्षांचे जे 15 नामनिर्देशन पत्र दाखल झालेले होते त्यापैकी 9चे 9 जे आहेत त्याच्याबद्दल कसं? जे 9 नामनिर्देशन पत्र नगराध्यक्ष पदासाठी उरलेले आहेत किंवा वैध ठरलेले आहेत यापैकी आता पक्ष आणि ते उमेदवार ठरवतील, त्यातले काही विड्रॉ जर झाले तर त्या पद्धतीने नामनिर्देशन पत्राची फायनल कंटेस्टिंग कॅन्डिडेटची यादी डिक्लेअर केली जाईल।